मी 7 ते 8 वेळा बारामतीमधून लढलो, आता रस नाही। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण। बारामतीमधून अजित पवारांच्या ऐवजी जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा। अजित पवार विधानसभेच्या रिंगणात असतीलच, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार। मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। देशामध्ये कम्युनल सिव्हिल कोडच्या ऐवजी एकच सेक्युलर सिव्हिल कोड असावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा। सिव्हिल कोडवरती देशभर चर्चा व्हावी, असं लाल किल्ल्यावरून आवाहन। बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला, संजय राऊत यांचा टोला। सेक्युलर सिव्हिल कोड सारखा निर्णय देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला परवडणारा नाही, राऊतांची टीका। नवाब मलिक यांच्याकडून अखेर अजित पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर। मलिकांच्या एक्सपोजच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह। ₹1500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला। सुप्रिया सुळे यांची लाडकी बहीण योजनेवरून टीका। भाजपच्या 2 आमदारांच्या पोटातलं ओठावरती आलं, अशी ही टीका। ठाणे जिल्ह्यामधल्या मुंब्र्यामध्ये गांधीजी, शिवाजी महाराज आणि आंबेडकरांसोबत टिपू सुलतानचे फोटो घेऊन तिरंगा रॅली। पोलिसांकडून हरकत, पण रॅली काढणाऱ्यांचा आग्रह पडला भारी। समृद्धी महामार्गावरती वाशिमच्या हद्दीमध्ये जीप कॉम्पस कार आणि ट्रकचा भीषण अपघात। 2 जणांचा जागीच मृत्यू, जखमींना काढण्यासाठी कारचा काही भाग काढला कापून। पॅरिस ऑलिम्पिकमधला खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, पदक विजेत्यांशीही साधला मोदींनी संवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।